माथाडी कामगार म्हणून हमाली काम करायचो आणि हमाली काम करता करता आपली कंपनी सापडली. कंपनी सापडल्यामागे सुद्धा माझा आधार होता की मला झोप नाही आणि जवळपास मी 2.5 वर्ष झोपलेलं नव्हतं. माझ्या आईचं टेन्शन घेतो मी आणि त्याच्यानंतर आपली 5 डेज नावाची कॅप्सूल भेटली आणि त्या कॅप्सूलमुळे रिझल्ट भेटल्यामुळं मी आपल्या कंपनीच्या कामात बसलो. कारण की मी पैसे कमवायसाठी किंवा मला स्वप्न पण नव्हतं की मी असं मोठं होईल किंवा माझे सत्कार होतील अशा हिशोबाने मी झालोच नव्हतो. पण भावनिक माणूस आहे थोडासा, लोकांचं पण चांगलं व्हावं किंवा रिझल्ट लागावं म्हणून मी सुद्धा काम करायला लागलो. मला घडवण्यामागं आम्ही ज्यांना त्रिदेव म्हणतोय, जे राजेंद्र पगारे सर असतील, आयरे सर असतील आणि चौधरी सर, यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आम्ही ज्यांना पाहून ज्यांना आम्ही कुटुंब प्रमुख मानतो, म्हणजे आपल्या भारताचे आणबान शान जे महागुरू किशोर सर, यांच्यासाठी पण पहिला माझा मानाचा मित्रांनो. तर नाशिक रोडला मी फसून आलो होतो, हमाली करायचो. पण प्रॉब्लेम असा होता की 40,000 भरून हमाली काम करायसाठी लागलो होतो, कारण की त्या लोकांनी फसवलं होतं की सरकारी नोकरी. पण प्रॉब्लेम असा आला, गावाकडच्या लोकांना माहित होतं की बापूला नोकरी लागली. आता इथे नोकरी नाही, मला स्वतःला माहित होती हमाली आहे. गावाकडचे लोक म्हणायचे काय करतो तुम्ही, सांगायचो नाशिक रोडला मी त्या पार्सल ऑफिसमध्ये लोकांना थोडं सांगता येतं की मी हमाली करतोय. पण जिद्दी होतो, ते पण काम केलं आणि इथं पण जिद्दी लोकांचीच गरज आहे. मी असं म्हणेन संकट किती पण येतील पण जिद्दी ठेवा आणि चिकाटीनं काम करा. एक दिवस तुमच्या आयुष्यात सुद्धा असाच मान सन्मान आणि सत्कार होईल एवढी खात्री देतो आणि संपवतो. जय महाराज. ये सभी लोग इस प्रकार